नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अमोल पालकर इन्स्टिट्यूट या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मी अमोल पालकर. बघा, आजचा आपला जो विषय असणार आहे तो टी-ई-टी संदर्भात आहे. लक्षात घ्या. मुद्दा असा की शिक्षक पात्रता परीक्षा टी-ई-टी 2026 नुकतीच 28 जून 2026 ला परीक्षा ऑफलाईन पद्धतीने पार पडणार होती, परंतु काही कारणास्तव ती पुढे ढकलण्यात आली. सगळ्यांना कारण माहिती आहे. परंतु ती जी ऑफलाईन होणारी परीक्षा जवळपास 2012-13 पासून टी-ई-टीची परीक्षा दिलेले बरेचसे विद्यार्थी शिक्षक झाले. बरेचसे टी-ई-टीचे विद्यार्थी अजूनही तयारी करताय ऑफलाईन पद्धतीने. आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर, मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची परीक्षा आयोजित करण्यात आली होती. परंतु आता जी 28 जूनला जी परीक्षा होणार होती, ती परीक्षा काही अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आणि नुकतंच काल परवा कालच एक परीक्षा परिषदेचं नोटिफिकेशन आलं की ही परीक्षा आता ऑनलाईन पद्धतीने 2 महिन्याच्या आतमध्ये करण्यात येणार आहे. ती आयोजित करण्याचे काही कारणं सुद्धा त्यांनी ऑनलाईन पद्धतीने करण्याचे कारणं सुद्धा त्यांनी सांगितले. त्यामध्ये सगळ्यात मोठं एक कारण आहे बघा, 6 लाख विद्यार्थी 6 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायची आहे 2 सत्रामध्ये, एक सकाळचं सत्र आणि दुपारचं सत्र. अशी 2013 पासून कंटिन्यू टी-ई-टीची परीक्षा परिषद घेत आलेली आहे. त्याचबरोबर जवळपास 1700 प्लस सेंटरवर ही परीक्षा घेण्यात येणार होती. आता एक गोष्ट, हा व्हिडिओ घेण्याचा मूळ उद्देश, पहिली गोष्ट तर लक्षात घ्या, बरेचसे शिक्षक ज्यांनी तयारी केली होती त्यांना 2028 पर्यंत टी-ई-टी पास व्हायचं आहे, शिक्षक पात्रता परीक्षा पास व्हायची आहे. त्याचबरोबर जुने आणि नवीन विद्यार्थी यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात तयारी केली होती आणि ही तयारी त्यांची ऑफलाईन पद्धतीने होती. आजचे काही मुद्दे आपण 8-9 मुद्द्याच्या आधारे लक्षात घ्या. पुढच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण जी ऑनलाईन परीक्षा घेण्याचा जो मूळ उद्देश त्यांनी समोर ठेवला आहे आणि IBPS पॅटर्ननुसार होणारी ही टी-ई-टीची जी परीक्षा असणार आहे, ही नेमकी कशी असणार आहे, हिचे नेमके फायदे काय असणार, हिचे तोटे काय असणार, ह्या दोन्ही गोष्टीचं विश्लेषण आपण आजच्या व्हिडिओतून करणार आहे. आणि जर का ऑनलाईन परीक्षा देण्याचा आपल्याला वेळ आलीच, ऑनलाईन परीक्षा द्यावंच लागली, तर नेमका आपला दृष्टिकोन आजपासून कसा असायला पाहिजे. कारण आता कालच्या परीक्षा परिषदेच्या एका पत्राद्वारे तर फिक्स झालंय की परीक्षा ही जवळपास ऑनलाईनच होणार आहे. तर मग आपण IBPS पॅटर्ननुसार कोणत्या गोष्टीची काळजी केली पाहिजे. शिक्षक ज्यांना परीक्षा द्यायची आहे, नवीन विद्यार्थी, जुने विद्यार्थी, डी-एड बी-एड झालेले जे विद्यार्थी आहे, त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ आपल्या जवळच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. आजचा व्हिडिओ आपला माहितीपूर्ण असणार आहे. बघा, ऑफलाईन वरून ऑनलाईन वर शिफ्ट झाल्याने गोंधळ होणार. काय होणार? गोंधळ होणार. आता गोंधळ कसा होणार? ऑफलाईनची पेन आणि पेपरवर केलेली तयारी, विद्यार्थी असो, शिक्षक असो, शिक्षक जे जुने नवे सगळे शिक्षक आणि ज्यांना कंपल्सरी केलेलं आहे, आणि जे विद्यार्थी ज्यांना भविष्यात टेट द्यायची आहे. टेट म्हणजे काय? अभियोग्यता परीक्षा, अभियोग्यता चाचणी, ज्या आधारे तुमचं काय होणार? सिलेक्शन होणार. त्या अगोदर तुम्हाला क्वालिफाईंग काय पाहिजे? टी-ई-टी क्वालिफाय पाहिजे. शिक्षक पात्रता परीक्षा तुम्ही पास पाहिजे. त्यात 1ली ते 5वी पर्यंत आणि 6वी ते 8वी पर्यंत, हे नव्यानं सांगायला नको. 2 शिफ्टमध्ये हे पेपर होणार. 6 ते 8 पर्यंत सामाजिक शास्त्र आणि सायन्स, मॅथ सायन्सवाले वेगळे पेपर. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे. परंतु आता होणारी जी तारांबळ ज्याला म्हणतो आपण, गोंधळ ज्याला म्हणतो, तो का होणार आहे? तर ऑफलाईन पेपर अचानक ऑनलाईन घेणार. आणि तो कोण घेणार? IBPS. कोण घेणार? IBPS घेणार. नेमका IBPSचा पॅटर्न कसा असतो? आता मागच्या 2 वर्षामध्ये आपण बघितलं, बऱ्याचशा सरळ सेवेच्या परीक्षा, जिल्हा परिषद असेल, आरोग्य विभाग असेल, किंवा मॅक्झिमम परीक्षा IBPS कंडक्ट करते. जसं की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या SSCच्या असतील किंवा बँकिंगच्या एक्झाम ज्या आहेत त्या IBPS कंडक्ट करतं. तर यांचा पॅटर्न वेगळा असणार आहे. आता तुम्हाला फक्त पेन पेपरवरून स्क्रीन आणि माऊसवर जायचं नाहीये. जी स्क्रीन असणार आहे आणि माऊस असणार आहे त्यावर जायचं नाहीये. तुमची मेंटॅलिटी तुम्हाला बदलायची आहे. लक्षात घ्या, मेंटॅलिटी कशी बदलायची आहे की पेन पेपरवर जो तुम्ही अभ्यास केलाय त्या अनुषंगाने तुम्हाला आता
तसं त्या ठिकाणी मिळणार नाही. तर कोणते कोणते बदल आणि फरक पडणार आहे ते पुढे आपण बघणारच आहोत. आता बघा, जुन्या विद्यार्थ्यांची अनेक वर्षाची मेहनत जी अचानक झालेल्या बदलामुळे काय होणार आहे थोड्या प्रमाणात. आता बघा, तुम्ही म्हणसाल मेहनत तर ऑनलाईन असो ऑफलाईन असो कामाला येते, पण परीक्षा घेणारी संस्था बदलली की परीक्षा घेण्याची पद्धत बदलते. लक्षात घ्या, जो विद्यार्थी TCS मधून पोस्ट काढतो तो IBPS मधून काढेल असं नाही. लक्षात घ्या, पहिली गोष्ट, तुमची परीक्षा घेणारी संस्था बदलली की तुमची परीक्षा पद्धत बदलते. जसं तलाठी भरती TCS ने घेतली, आता ती MPSC घेणार. जरी MPSC ने आपण असं गृहीत धरू की भविष्यात ती TCS ला घ्यायला दिली, तरी सुद्धा त्या ठिकाणी काय होणार, थोडाफार त्यावर MPSC चा प्रभाव तुम्हाला दिसून येणार. त्यामुळं तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तुम्ही जेवढे दिवस अभ्यास केलाय मागचे 2, 3, 5 वर्ष TET पास होण्यासाठी शिक्षकांनी मेहनत घेतली, त्यांचे दैनिक आस्थापनेचे कामं करून त्यांनी अभ्यास केला, त्यांनी तयारी केली आणि अचानक एक्झाम पोस्टपोन झाली, पेपर फुटला वगैरे कोणती कारण असतील त्या कारणाने, आणि आता पुन्हा कोणीतरी सांगतंय की ती परीक्षा ऑनलाईन घेणार आणि त्यातल्या त्यात ती IBPS घेणार. IBPS चा हा मूळ फोकस तुमची समज, उमज आणि उपयोजन ह्या गोष्टीवर असते. लक्षात घ्या, तुम्ही पाठांतर केलं, तुम्ही लक्षात ठेवलं, या गोष्टी IBPS ला मान्य नाहीत. त्या ठिकाणी तुमचे महत्वाचं असतं आकलन, अंडरस्टँडिंग आणि तुम्ही केलेली अंमलबजावणी. तुम्हाला प्रत्यक्ष सिच्युएशन त्या ठिकाणी दिल्या जाईल. लहान मुलाची सिच्युएशन असेल किंवा बालमानसशास्त्राची सिच्युएशन असेल, गणित बुद्धिमत्तेचे जे प्रश्न असणार आहे ते आकलनाच्या बेसवर तुम्हाला विचारल्या जातील. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही अनेक वर्षाची जी ऑफलाईन मेहनत केलेली आहे ती थोडीशी तुम्हाला आता काय करावं लागणार आहे, बदलावं लागणार आहे. ती कशी, तर पुढे बघा, फायद्यापेक्षा नुकसान जास्त. बदलाव कशी लागेल की आता तुम्हाला मराठी जी विचारल्या जात होती ती वेगळ्या पद्धतीची मराठी विचारल्या गेली. आता IBPS मराठी विचारेल, त्यांना आकलनावर जास्त भर असतो. IBPS च्या दृष्टिकोनातून प्रश्न तयार केले जातील, IBPS पॅटर्न नुसार एक्झाम कंडक्ट केल्या जाईल. त्याच पद्धतीनं इंग्रजीचा, लक्षात घ्या या ठिकाणी मराठी आणि इंग्रजी या दोन्ही घटकावर तुम्हाला उपयोजन आणि आकलन या दोन गोष्टीचा जास्तीत जास्त त्या ठिकाणी काय करणार आहे ते कस पाहणार आहेत. लक्षात घ्या. आणि राहिला गणित बुद्धिमत्ता, बालमानसशास्त्र किंवा इतर तुमचा जो सिलेबस तुमच्या TETच्या अभ्यासक्रमामध्ये ठरवून दिलेला आहे, यामध्ये ट्रान्झिट असा बदल तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येणार आहे. त्यामुळं या ठिकाणी आपण जे फायदे या ठिकाणी बघतोय की आपल्याला परीक्षेने फायदे सांगितले, ते फायदे बघता त्याचं नुकसान जास्त आहे हे आपल्याला दिसून येतं. परंतु जर का नुकसान जास्त असेल तर मग ऑनलाईन परीक्षा घेण्याचा अट्टाहास का? कारण आतापर्यंत 5-6 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने त्यांनी कंडक्ट यशस्वीरित्या केलेली आहे. बऱ्याच दिवसापासून करताय. माझ्या माहितीस्तव जवळपास 10 वर्षापूर्वी मी TET पहिल्यांदा पास झालो होतो. लक्षात घ्या, तेव्हापासून TET पास झाल्याची जी प्रोसेस आहे, कधी पेपर फुटला नाही, कधी काही झालं नाही. मग एखाद्या वेळेस जर काय एखादी घटना अशी घडली आणि त्याचा परिणाम जर ऑनलाईन एक्झाम मध्ये होत असेल तर बरेचशा विद्यार्थ्यांना म्हणल्यापेक्षा शिक्षक लोक, जे शिक्षक माझा व्हिडिओ बघत असतील त्यांच्यासाठी महत्वाचं की त्यांना ऑनलाईन एक्झामचा बऱ्यापैकी अनुभव नाही. विद्यार्थी तरी वेगवेगळ्या पद्धतीने TCS IBPS च्या एक्झाम त्यांनी दिलेले आहे, परंतु जे शिक्षक आहेत ज्यांना TET पास व्हायचंय त्यांच्यासाठी हे जे काय 55 ते 60%, काही लोकांना 55 आणि काही लोकांना 60% मार्क मिळवायचे, 82 आणि 90 मार्क, त्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की तुम्हाला जे 55-60% मार्क त्या ठिकाणी मिळवायचे, वेगवेगळ्या शिफ्टमध्ये तुमचे पेपर झाले, तर नेमकी तुमचे नॉर्मलायझेशन होईल का? आणि जर नाही होणार तर मग तुमच्या शिफ्टला तुम्ही मिळवलेले 90 मार्क आणि पुढच्या शिफ्टला मिळवलेले 90 मार्क याचं तुम्ही कसं विश्लेषण करणार? या सगळ्या गोष्टीचं नुकसान जास्त माझ्या दृष्टिकोनातून तरी मला दिसून येतं. परंतु जर का माननीय परीक्षा परिषदेने जर ठरवलं असेल तर परीक्षा ऑनलाईन होणार, त्याचं आपण एकच गोष्ट करू शकतो, ती म्हणजे आपण IBPS पॅटर्न नुसार आपली तयारी करू शकतो. आपण त्या दृष्टिकोनातून आपली दिशा जी आहे अभ्यासाची ती ठरवणार आहोत. आता बघा, आपल्याला कळून जातं की सरळ आहे, फायद्यापेक्षा नुकसान जास्त आहे. बरेचसे काल परवापासून व्हिडिओ सुद्धा आलेले आहे. परंतु पुढे जाऊन जर बघायचं झालं
तर बघा या ठिकाणी विविध शंका आणि मनात असलेले प्रश्न. आता तुमच्या मनामध्ये बरेचसे प्रश्न पडतील की 1-2 महिन्यात एक्झाम होणार, सप्टेंबरमध्ये एक्झाम घ्यायचं ठरलं तर नेमका सिलेबस हाच राहील का बदलेल? सिलेबस 100% हाच राहणार, यामध्ये कोणती शंका नाही. लक्षात घ्या, तुम्हाला मानसशास्त्रामध्ये, शिक्षणशास्त्रामध्ये, बालमानसशास्त्रामध्ये जे काय विचारलं जात होतं आतापर्यंत तोच टॉपिक असणार, उपपत्त्या असणार, तुम्हाला मोठे जे थिंकर आहेत त्यांचं अध्ययन अध्यापन पद्धती असणार, सगळ्या गोष्टी असणार, परंतु त्यावर प्रश्न विचारण्याची पद्धत बदलणार. लक्षात घ्या, तुम्हाला आतापर्यंत सरळ विचारला गेलेला प्रश्न 1, 2, 3, 4 ऑप्शन मधून एक ऑप्शन गोल करायचा आहे. आता प्रश्न तुम्हाला हे 4 ऑप्शन तर दिल्या जाणार, याच्या खाली आणखी 4 ऑप्शन दिल्या जातील. लक्षात घ्या, तुम्हाला किती आकलन झालं त्या उपपत्तीचं, त्या अध्ययन अध्यापन पद्धतीचं, याचा क्रक्स तुम्हाला विचारल्या जाईल. त्यावर आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू की तुमच्या मनामध्ये आज ज्या शंका आहे त्याबद्दल आपण बोलतोय, परंतु IBPS नी पेपर कसा कंडक्ट केला जाईल किंवा TCS नी पेपर कसा कंडक्ट केला जाईल यावर आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ सुद्धा टाकलेले आहे आणि अजूनही टाकू. लक्षात घ्या, परंतु तुमच्या मनामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न की सिलेबस तोच राहील का? सिलेबस तोच राहणार, परंतु प्रश्न विचारण्याची पद्धत त्या ठिकाणी बदलणार. मग ती मराठी असो, इंग्रजी असो, तुमची गणित असो किंवा तुमचं बाकीचा जो तांत्रिक घटकाचा सिलेबस असेल, अध्ययन अध्यापन पद्धत असेल, बालमानसशास्त्र असेल, जे काय असेल तुमचं, ती सगळी पद्धत तुमची काय होणार? बदलून जाणार. कारण परीक्षा आता काय होणार? ऑनलाईन होणार आहे. ठीक आहे. आता आणखी काही शंका तुमच्या मनामध्ये असतात बघा, माझा मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. तुमच्या मनामध्ये काही शंका आली तर नक्की मला कॉल करू शकता. त्याचबरोबर डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या. तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी नवनवीन माहिती, नवीन करंट अफेअरच्या PDFs त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जातील. त्याचबरोबर बघा, आता पुढे जाऊन आपल्याला बघायचं जर झालं तर बदल नेमका कसा असेल, जुनी पद्धत नवीन पद्धत, आपण ज्या शंका तुमच्या मनामध्ये निर्माण झाल्या त्या शंकेच्या अनुषंगाने आता बघा, सवय, हॅबिट, आपली सवय काय? पेन आणि पेपरची. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, जे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी, जे शिक्षक ज्यांनी आतापर्यंत ऑनलाईनचे पेपर दिले नाही त्यांच्यासाठी ही थोडीशी जी सवय, हॅबिट आहे ती थोडी अवघड जाणार आहे. या ठिकाणी नवीन इंटरफेस असणार, तो इंटरफेस अडॅप्ट करणं काय होणार आहे? थोडंसं IBPS ला एक्सेप्ट करणं थोडंसं अवघड जाणार आहे. एकाच वेळी सर्व प्रश्न, ऑल क्वेश्चन ऍट वन्स. लक्षात घ्या, सगळे प्रश्न जे असणार आहे जुन्या पद्धतीनुसार काय होते? आपल्या समोर होते, काय सोडवायचं काय नाही सोडवायचं हे तुम्हाला दिसत होतं. पेपर उकळला, तुम्ही काय करत होते ते प्रश्न. परंतु इथं काय असणार आहे? स्क्रीनवर टायमर असेल, ऑन स्क्रीन त्या ठिकाणी टायमर दिसणार, तुम्हाला सेक्शन दिसणार वेगवेगळे. मग तुम्हाला सेक्शन निवडायचं, त्या क्वेश्चनवर क्लिक केल्याशिवाय तो क्वेश्चन तुम्हाला दिसणार नाही. लहान आहे का मोठा आहे तो क्लिक करावा लागणार, तो त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार. त्यानंतर बघा, OMR रंगवणे, पेन पेपरचा वापर OMR रंगवणं बऱ्याचशा जणांना वाटतं. त्यानंतर क्लिक आणि सेव्ह, इथं कसं असणार आहे? क्वेश्चन उत्तर तुम्ही किती वेळेस बदलू शकता. लक्षात घ्या, एकदा क्लिक केलं, पुन्हा विचार बदलला, 3 करायचं. जोपर्यंत लॉक करत नाही तोपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. शेवटपर्यंत तुमचा एक्झाम होऊस तर तुम्ही काय करू शकता? तुमचं क्वेश्चनचा आन्सर चेंज करू शकता. त्यानंतर बघा, या ठिकाणी काय आहे? नवीन बदलाला समोर जाताना काय करावं लागणार आहे आणखी आता, की तुमच्या मनामध्ये बऱ्याचशा काय म्हणतात त्याला, शंका, कुशंका, समस्या. आता नेमकं काय करायचं? कोणता संदर्भ ग्रंथ वाचायचा? नेमकी पुस्तकं काय? TETची आतापर्यंत पुस्तकं घेऊन ठेवले, आता ते ऑफलाईनचे पुस्तकं काही कामाचे नाही, असे बरेचसे. परंतु आपल्याला यातून आहे ना मध्यम मार्ग काढायचा. आता सध्या होणारी जी एक्झाम आहे ती लगेच सप्टेंबर मध्ये होणार आहे, त्यांनाही जास्त वेळ नाही. त्यामुळे जे स्ट्रिक्टली सिलेबस फॉलो, ते पण काय करतील? स्ट्रिक्टली सिलेबस फॉलो करतील आणि तसाच पेपर त्या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, जे तुम्ही करताय सध्या ते कंटिन्यू ठेवा. जोपर्यंत तुमची एक्झाम होत नाही आता ही, तोपर्यंत तुमचा अभ्यास जसा आहे, ज्या फेज मध्ये तुम्ही आहात तीच फेज तुम्ही कंटिन्यू करा. मराठी, इंग्रजी, जे काय तुमचे टॉपिक तुम्ही हातात घेतलेले असतील ते कंटिन्यू करा, जेणेकरून तुम्हाला आहे ना असा गुंता तुमच्या मनामध्ये वाढणार नाही. ठीक आहे. त्यानंतर बघा, या ठिकाणी परीक्षा ऑनलाईन होणारच असेल तर अभ्यासाची दिशा काय असायला पाहिजे? आता पहिल्यापासून आपल्या मनामध्ये हाच प्रश्न पडला होता. आत्ताही मी तेच सांगितलं की परीक्षा जर ऑनलाईन होणारच आहे आणि जे की होणारच आहे आता,
परीक्षा परिषदेने तसं घोषित केलंय की आम्ही परीक्षा आता काय करणार, 6 लाख प्लस विद्यार्थी 2 शिफ्टमध्ये पेपर घेणं, त्यानंतर एवढे सेंटर हँडल करणं, हे थोडंसं काय होतं, अपरिहार्य कारणास्तव आपण काय करतोय की ऑनलाईन एक्झाम घेतोय आणि त्यांनी ते डिक्लेअर केलं. IBPS ला तसं पत्र दिलं, IBPS एक्झाम कंडक्ट करणार, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या समोर आहेत. परंतु एक गोष्ट आता लक्षात ठेवा की ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्हाला जे तुमच्या समोर आहे त्या गोष्टी कंटिन्यू करायच्या. 2 महिन्यामध्ये आपण काही वेगळं करू शकत नाही. जे गणित तुम्ही केलंय, जी बुद्धिमत्ता तुम्ही आतापर्यंत केली आहे, जे बालमानसशास्त्र तुम्ही केलंय, शिक्षणशास्त्र, उपपत्त्या, अध्ययन अध्यापन पद्धती, जे काय वाचलंय ते कंटिन्यू करा. फक्त त्या ठिकाणी थोडंसं आकलनावर भर द्या. उपयोजन करण्याचा समजून उमजून त्या गोष्टी काय करावं लागणार आहे, तुम्हाला तेवढ्या बघावं लागणार आहे. आता थोड्या वेळात तयारी कशी करायची? आता 2च महिने तुमच्याकडे थोड्या वेळात तयारी करायची. नवीन लोकांसाठी आणि शिक्षक लोकांसाठी परत एकदा सांगतो की नवीन जी ऑनलाईन IBPS पॅटर्न नुसार एक्झाम कंडक्ट होणार आहे ही तुमच्यासाठी नवीन असणार आहे. तुम्हाला यासाठी काय करावं लागणार आहे, ऑनलाईन ज्या टेस्ट आहे त्या टेस्ट तुम्हाला सॉल्व्ह करावं लागणार आहेत. आता ह्या ज्या टेस्ट आहेत, या जर टेस्ट तुम्ही सॉल्व्ह केल्या तर तुम्हाला थोडंसं ऑनलाईनचा अंदाज त्या ठिकाणी येऊन जाईल. त्यामुळे थोडंसं ऑनलाईन स्क्रीनिंग, माऊस, ह्या सगळ्या गोष्टी फॅमिलियर करून घ्या, जेणेकरून पेन पेपर सोडताना 2 महिन्यात पुढच्या, आता या ठिकाणी आपण काय दिलंय की माइंडसेट आता तुमच्या मनामध्ये फिक्स पाहिजे की मला ऑनलाईनच एक्झाम द्यायची आहे. त्यानंतर मॉक टेस्ट, सगळ्यात महत्वाचा मुद्दा मॉक टेस्ट. तुम्हाला जिथेही टेस्ट सिरीज चांगली वाटत असेल, ऑनलाईन टेस्ट सिरीज परचेस करा. आपल्या चॅनलवर सुद्धा ऍप्लिकेशनची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये. आपण पण शेवटच्या टप्प्यामध्ये एक 10 टेस्ट सुरू करणार आहोत ऑनलाईनच्या धर्तीवर. त्या टेस्ट आपण सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर बघा रिव्हिजन, उजळणी, जे तुम्ही आतापर्यंत केलंय त्याच गोष्टी तुम्ही रिपीट करत चला. जुने TCS चे IBPS चे पेपर बघा. तसं आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी पेपर टाकून देतो, डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. जे IBPS चे आतापर्यंत IBPS चे पेपर मिळत नाही, परंतु TCS चे जे पेपर आहे, ऑनलाईनला पेपर कसे असतात, IBPS चे थोडंसं तुम्हाला IBPS चा ठोकळा घ्यावा लागेल मार्केटमधून. तो ठोकळा घेऊन तुम्ही एक अंदाज IBPS चा घेऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर शेवट, बदल हीच यशाची पहिली पायरी. आता आपला माइंडसेट ठरलाय, आपल्याला रिव्हिजन करायची आहे, आपल्याला मॉक टेस्ट द्यायची आहे आणि आपल्याला TET पास करायची आहे. तर या ठिकाणी बदल हा काळानुरूप होतच असतो. जसा जसा वेळ जाईल, जसा जसा काळ जाईल, तसं अमेंडमेंट कोणत्याही गोष्टीत होतात. बदल हा अपरिहार्य आहे. परिवर्तन संसार का नियम आहे, आपण बऱ्याचदा ऐकलंय. म्हणून जर आयोगाने ठरवलं असेल की ऑनलाईन परीक्षा घ्यायचीच आहे, तर आपण त्या दृष्टिकोनातून तयारी करून आपल्याला त्या ठिकाणी काय करायचंय, त्या दृष्टिकोनातून त्या दिशेला आपलं मार्गदर्शन घेऊन आपण तशी तयारी करायला हरकत नाही. IBPS पॅटर्न एवढाही काही अवघड नाहीये. आता लक्षात घ्या, मी स्वतः IBPS पॅटर्नचा जर विचार केला, मी स्वतः 139 मार्क घेतले IBPS पॅटर्न नुसार. जी टेट एक्झाम घेतल्या गेली होती तिच्यामध्ये मला 2022 ला 139 मार्क्स मिळालेले. यावरून एक गोष्ट लक्षात येते, आता मी MPSC ची तयारी करायचो, मी सरळ सेवेची तयारी करायचो, मला मॅथ रिजनिंग एवढं जमत नव्हतं, त्यामध्ये बरंचसं मॅथ रिजनिंग विचारलं होतं, तरी सुद्धा फोकस राहून जर आपण तयारी केली तर मार्क घेऊ शकतो. त्यामुळे सगळ्यांना माझं सांगणं आहे की तुम्ही बऱ्यापैकी पॉझिटिव्ह राहा, नक्कीच तुम्हाला फायदा होईल. परीक्षा ऑनलाईन जरी झाली, बघा बदलण्याचे चान्सेस कमी आहे, परंतु काही होऊ शकतं, ऑफलाईनही होऊ शकते. परंतु ऑनलाईन जरी झाली तरी तुमची जी तयारी चालू आहे ती तशीच ठेवा. भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये लवकरच. IBPS पॅटर्ननुसार प्रश्न कसे विचारले जातात ते प्रश्न घेऊन. तोपर्यंत सर्वांना ऑल द बेस्ट. हॅव अ नाईस डे.